तास 2 तास झाले जवळपास थांबलो इथं. तर आपली कॅपॅसिटी संपून गेली, म्हणजे काय सांगता येते ते पण लक्षात येत नाही आणि आपण लिहून पण घेत नाही. आपल्याकडे पेन पॅड पाहिजे. आमच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये पेन पॅड शिवाय मध्ये एंट्रीच राहत नाही. तुम्ही सरांना विनंती, आमच्या काही मंडळीकडे आहे. ओके, धन्यवाद, चांगली गोष्ट आहे. सर्वांना नमस्कार. आज माझा या ठिकाणी विनायकराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित संत तुकाराम महाविद्यालय कन्नड इतिहास विभाग व कन्नड तालुका कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी कार्यशाळामध्ये माझ्या तालुक्यात तर्फे या ठिकाणी सत्कार करण्यात आला. त्यामध्ये आदरणीय अध्यक्ष किशोर पाटील सर यांचे खूप म्हणजे बऱ्याच दिवसापासून आपले प्रसन्न पाटील साहेब म्हणायचे की आपला कार्यक्रम करायचा आहे. सर 2 वर्ष निघून गेले याच्यामध्ये, पण काही नाही, चांगला योग आला. मला आमच्या सर्व गुरुवर्यांना या ठिकाणी भेटता आलं. डॉक्टर कापसे साहेब हे आमचे गुरुवर्य आहेत, डॉक्टर बैनाडे साहेब हे माझे गुरुवर्य आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 47 वर्षापासून किशोर पाटील साहेब माझे गुरुवर्य आहेत. म्हणजे आमचं 47 वर्षापासून देवगिरी कॉलेजमध्ये आले असताना. आणि आजचा हा जो कार्यक्रम सत्काराचा ठेवलेला गुरूंच्या हस्ते सत्कार होतोय, अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि माझे गुरु जे आहेत, म्हणजे माझे जो शिष्य आहेत या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये श्री कडोदकरजी आहेत, तर ते पण येणार तहसीलदार साहेब, त्यांच्या पत्नी या ठिकाणी आलेले आहेत, ते माझे विद्यार्थी आहेत. हा, प्रतिनिधी आले. तर असं म्हणजे गुरु शिष्य आणि यांचं या ठिकाणी संगम आहे. अतिशय चांगला योग पाटील साहेबांनी या ठिकाणी घडवून आणला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि आपण सर्वांना विनंती करतो, कृपया त्यांचं टाळ्यावरून त्यांचं अभिनंदन करूया. कारण अशा प्रकारचे मला कन्नड तालुक्यामध्ये म्हणजे बऱ्याच दिवसापासून इच्छा होती, पण असे काही कार्यक्रम व्हायचे. पण एक त्यांची दिशा जी ते बारामती स्टाईलमध्ये, म्हणजे काही ना काहीतरी आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे, दाखवलं पाहिजे, अशा प्रकारे. तर या ठिकाणी जे आपले कापसे साहेब आहेत, हे आपल्याला आंबा पिकाबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. आणि द्वारका भवनचे 45 वर्षापासून संपर्क आहे सर आपला. आम्ही त्यांच्याकडं आम्ही विद्यार्थी दशेमध्ये असताना त्यांच्याकडे बघायचो, मी लांबून बघायचो, एवढा जवळ यायचा प्रसंग नव्हता. तर आजही चांगला योग आलेला आहे सर, धन्यवाद. आपणही आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात. त्यानंतर बैनाडे सर हे आम्हाला BSc ॲग्रीला शिकवायला होते परभणी विद्यापीठामध्ये. आता विशेष आभाराबद्दल मी या ठिकाणी बोलणार आहे. मी आपल्याला काही पिकांची वगैरे काही माहिती देणार नाही, कारण पिकांची माहिती जी आहे, कापूस पिकाबद्दल डॉक्टर बैनाडे साहेबांनी सांगितले, आंबा पिकाबद्दलचे आपल्याला ऐकायचं आहे. तर आपण हा जो विशेष सत्कार या ठिकाणी केला आपल्या महाविद्यालयातर्फे, याबद्दल मी आभार व्यक्त करतो आपले. त्याचप्रमाणे आजच्या माझ्या समोर माझी पत्नी पण आलेली आहे. त्याप्रमाणे आमचे चिरंजीव या ठिकाणी आलेले अंकुश, त्याचबरोबर साली आमची आलेली आहे, ते पुण्यावरून आले खास, श्री नलावडे, रुपाली नलावडे, आणि त्यांचे दोघेही मुलं या ठिकाणी आलेले आहेत. तसेच आपले खरे कुटुंब या ठिकाणी आलेले आहेत. आमची व्याईबाबा पण इथं आलेले, प्रभाकर खरेजी आहेत, त्याच्यानंतर संदीप खरेजी आहेत, त्यानंतर गणपतरावजी खरे साहेब आहेत, रमेशरावजी खरेजी पण आलेले आहेत. म्हणजे खरी मंडळी पण आवर्जून आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, तुमचे आभार मानतो या ठिकाणी. त्याचप्रमाणे आमचे विद्यार्थी जे आहेत सौ कडोदकरजी, त्यांच्या पत्नी या ठिकाणी आलेल्या आहेत, त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे आपल्या या भागामध्ये बरंचसं आम्ही काम केलं. आमच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाद्वारे जवळपास बरेचसे 2000 FPO आपण स्थापन केले आहे महाराष्ट्रामध्ये सर्व. आणि कन्नड तालुक्यामध्ये 2-3 FPO आमच्या कनेक्टेडमध्ये होते, काही सीड प्रोडक्शन करणारे. डोळशी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यात आवाळे सर पण आलेले आहेत, त्यांचे चिरंजीव PhD करत आहे मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये VNMKV मध्ये. आता या ठिकाणी जे आहेत
आंबा लागवडबद्दल आपल्याला कापसे साहेब या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. तर मी आपल्याला एक विनंती करतो की आपलं हे जे आपण या ठिकाणी कार्यशाळा घेत असतो तर याच्यामध्ये पीक न्याय जर घेतलं तर अजून चांगले इफेक्टिव्ह होतात. एकच पीक घ्यायचं, सिंगल क्रॉप, आणि त्याचं मधून एक व्हिडिओ पण व्हायला पाहिजे. कारण काय होतं, सर्वच गोष्टी काही लक्षात राहत नाही आपल्या, त्या मधून आपण रिपीट करायच्या या ठिकाणी. तसंच या ठिकाणी आपण काही शेतकऱ्यांच्या या ठिकाणी आपण सत्कार केला, हे खूप चांगलं आवडलं सर मला. कारण महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये असं शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम असतं. तर ह्या जे शेतकऱ्यांचा आपण सत्कार केला हा एक अतिशय चांगला उपक्रम आपल्याला या ठिकाणी दिसून आला. याच्यामध्ये परत आपण मधमाशीबद्दल एक उल्लेख केला. मधमाशांचं एक प्रशिक्षण पुण्याला असते. त्या ठिकाणी जर आपण काही एक 10 मुलांचा गट जर तयार केला तर प्रशिक्षण आपल्याला पुणे या ठिकाणी ॲग्रिकल्चर कॉलेज जे आहे त्याच्या समोरच त्याचं विभाग आहे, त्या ठिकाणी आपल्याला प्रशिक्षण यामध्ये देण्यात येईल. आता यामध्ये जे आहेत की आपल्या या ठिकाणी आज बरेचसे शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहात. या कन्नड तालुक्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर मी आता मागच्या आठवड्यामध्ये भोकणगाव परिसरामध्ये गेलो होतो. गावामध्ये खूप अतिशय चांगल्या प्रकारे शेती करतो. अद्रकचे जे आपले जाधव होते ते पण माझ्या संपर्कामध्ये होते. तर त्यांचे अतिशय चांगल्या प्रकारचं योगदान आहे. आणि अद्रक मला वाटतं कारखाना बंद झाल्यामुळे अद्रक वाढलं होतं आमच्याकडे, म्हणजे पर्यायी पीक आपण ते चालू केलं होतं. माझा जर मी परिचय देतो की मी कन्नड तालुक्यातील चिमणापूर गावचा आहे. माझे वडील विठ्ठलराव सोळंके आपण ओळखत असाल तर त्यांचं मी मोठा चिरंजीव आहे. त्यानंतर आमची आजी जी आहे, आजींचा आणि किशोर पाटील साहेबांचा खूप संपर्क असायचा. कायम ते आले की आजींचं दर्शन घेण्यासाठी येत होते. त्यानंतर आमचे सासरे मनसराम पवार मालेगावचे आहेत. माझी पत्नी आमची मालेगावची आहे. पूर्वीला भाग बदलत नव्हते पण आम्ही भाग बदलल्यानंतर बराचसा सुरू झाला त्याच्यामध्ये. कारण प्रवास कमी असायचा, आपल्या बैलगाडीने आपण जायचो तेव्हा जवळच्या सोयीकी बघायचो. नंतर आपलं बस चालू झाली, आता लांब लांबच्या बघायला लागलो आपण, बॉम्बे पुण्याच्या सुद्धा असं. या ठिकाणी श्री रावसाहेबजी निकम आलेले आहेत. माझ्या मामाचे चिरंजीव आहेत, अतिशय चांगले इंजिनियर आहेत ते पण या ठिकाणी आले. त्याच्यानंतर अकोलकरजींची आमची भेट झाली होती दवाखान्यामध्ये, तुम्ही ॲडमिट वगैरे त्यावेळेस. एक बटाटा आणि ऊस आंतरपीक तंत्र डॉक्टर नानकर साहेब असताना आम्ही केलं होतं. परंतु बटाट्याचे बियाणं जे आहे ते उपलब्ध नाही होत. तर चापानेजवळ आपण एक बटाटा बियाणं सप्लाय करणारे आम्ही तयार केलेली. तसे आता कुटुंबाबद्दल सांगायचं असेल, आमच्या कुटुंबामध्ये जवळपास 70 मंडळी आहेत आणि याच्यामध्ये जवळपास 14 डॉक्टर आहेत. त्यानंतर BSc ॲग्रिकल्चर 4 झालेले आहेत, 2 इंजिनियर आहेत, B.Pharm झालेले 2 आहेत आणि MSc MA M.Com केलेले 3 आहेत. अशा प्रकारचं एक कुटुंबाची पार्श्वभूमी आहे. परंतु आम्ही आपल्या भागाला खूप आदराने बघत होतो पूर्वीपासून सर. म्हणजे काळी भुई म्हणतात ना आपल्याला इकडं, थोडंसं घाटावर असतं. तर आमच्या वडिलांची इच्छा होती की या भागातली मुलगी तरी करावी किंवा मुलगी तरी द्यावी. तर योग चांगला योग आलेला आहे. या ठिकाणी खडे साहेब आहेत आलेले. तर त्यावेळेस वडील म्हणजे विषय करायचे. अकोलकरजी होते कारखान्यामध्ये, पवार साहेब होते, जुनी मंडळी यांनाही माहीत आहे. तर अतिशय चांगला योग घडून आला आणि आमचे व्याई या ठिकाणी प्रभाकरजी खरे साहेबही उपस्थित आहेत. त्यांच्या चिरंजीवाला आमची कन्या दिली आणि कन्नड तालुक्यातील पहिली MD रेडिओलॉजी होणारी आमची कन्या रेडिओलॉजी करते हैदराबादचाच आहे. तर अतिशय चांगलं. यासाठी आजी जे आहे आमच्या, त्यांची एक चांगली शिकवण असायची. आमच्या म्हणजे कुटुंबामध्ये एक चांगली सवय आहे की आपणही थोडंसं 2 मुद्दा घ्यायला काही हरकत. कोणता जरी व्यक्ती आला तर त्याच्या पाया पडायचे एक चांगले.
म्हणजे कुठलाही व्यक्ती असो त्याचं दर्शन घ्यायचं. आणि आम्ही किशोर पाटील साहेब जेव्हा जेव्हा यायचे आई आजींना भेटायला ते सुद्धा दर्शन घ्यायचे. म्हणजे मोठ्या मंडळींचे आशीर्वाद एक अतिशय महत्वाचे असतात. त्याच्यानंतर जेवण वाया घालवायचं नाही. आपण जेवताना बघा हॉटेलमध्ये जातो, लग्नामध्ये जातो, खूप वाया घालवतो. आपण जर बघितलं की एक दाणा तयार करण्यासाठी 3-4 महिने निघून जातात. तर जेवण वाया न घालवायचं हा एक चांगला मुद्दा आमच्या आजीने आम्हाला सांगितला होता. त्यानंतर चोरी कधीच करायची नाही आणि चारित्र्य चांगलं ठेवावं म्हटलं. ही आजींची शिकवण आहे आमच्या सगळ्यात. त्याच्यानंतर मोठ्या व्यक्तींचा आदर करायचा. आता बघितलं असेल आपण बरंच आदर करणं कमी होते. नवीन पिढी जरा थोडीशी आहे तर ते एक आदर करायला पाहिजे. असं व्यसनापासून दूर राहायला पाहिजे. आमच्या घरामध्ये कोणीही व्यसन करत नाही. म्हणजे व्यसन कुठल्याच प्रकारचं नाही. म्हणजे पान सुद्धा सुपारी सुद्धा खाऊ द्यायची नाही आमची वडील जी होती. त्याच्यानंतर परिस्थितीनुसार जुळवून घ्यायचा आणि संयम आणि शांतता असावी. काय होतं आपल्या मनामध्ये बरेचसे विचार असे फ्लक्च्युएट होत राहतात. तर आपण संयम जर ठेवला आणि शांतता जर ठेवली तर सगळ्या गोष्टी चांगल्या होत असतात. आणि वाचा अगदी मधुर असावी आणि व्यायामाची आणि आरोग्याची काळजी घ्यावी. असे आजींचे आमचे संस्कार होते. आता आजींसाठी आपल्या कन्नड तालुक्यामध्ये सर आपण प्रथमच सुवर्णपदक देतो आजींच्या नावाने. आणि येत्या 22 एप्रिलमध्ये पदवीदान समारंभ आहे विद्यापीठामध्ये. आणि एका व्यक्तीला दरवर्षी सुवर्णपदक आजींच्या नावाने दिले जाणार. तर त्याबद्दल आपण सर्वांना म्हणजे टाळ्यावर त्याचं अभिनंदन करावं. अतिशय चांगला उपक्रम आहे हा. आणि त्यासाठी आम्ही कार्यक्रमही ठेवणार आहोत पुढच्या महिन्यामध्ये आजींच्या सुवर्णपदकाचा. कारण सुवर्णपदक जे आहे ते दरवर्षी एका विद्यार्थ्याला म्हणजे अकॅडमी जो फर्स्ट राहील त्याच्यासाठी ते आम्ही देणार आहोत. तर बोलण्यासारखं भरपूर आहे. मी काही जास्त बोलणारी 7 मिनिटं मला दिलेली आहेत. बोलण्यासाठी मी नंतर येईल. म्हणजे आमचे जे एक्सपर्ट्स आहेत विद्यापीठामध्ये ऊसाचे एक्सपर्ट आहे, आंब्याचे आहेत, डाळिंबाचे आहेत, त्याच्यानंतर पेरूचे आहेत, लिंबूचे आहे. म्हणजे असे प्रत्येक पिकावर जसे आपण डॉक्टर बघतो हृदयतज्ञ आहे किंवा हार्टचा आहे किंवा हाडांचा आहे, अशा प्रकारे सगळे सेपरेट विभाग असतात. ते जसं आज या ठिकाणी कापसे साहेब आलेले आंब्याचे तज्ञ आणि गट शेतीची प्रगती. म्हणजे महाराष्ट्रामध्ये असं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी एक चांगला उपक्रम केला की गटाने शेती करा, गटाने एकत्र यावं. आणि आंबा पिकावरती चांगला ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यासाठी आज खास त्यांचं मार्गदर्शन मी पण ऐकण्यासाठी आलेलो आहे. अच्छा अच्छा. खूप सुंदर कार्यक्रम बरोबर. काय आपण थोडंसं एक आदर्श जर ठेवला ना आपल्या डोक्यामध्ये तर आपल्यामध्ये आपोआप चेंजेस होत राहतात. तर आजी ज्या आहेत आमच्या 102 वर्ष राहिल्या. 102 वर्ष. आणि त्यांनी 2 दरोडे परत पाठवले होते. पुस्तिका पण केलेली आहे आपण. आणि 3 मर्डर केलेले आजीने. आता तर असं आहे की मर्डर म्हणजे हवेलीवरती दरोडा पडल्यावरून दगड टाकायचे. त्यांनी डोक्याला वगैरे लागल्यावर त्यांनी ते मान कापून त्यांच्या नेले होते. तर अशी एक हिस्ट्री आहे. त्यावेळेस आम्ही नव्हतोच. म्हणजे वडील वगैरे छोटे छोटे होते. आणि 100-1 एकर शेती असल्यामुळं लोकांचा गावातला डोळा होता. म्हणजे की आजी विधा होते आणि त्यांना पळावून लावायचं मग ती शेती घ्यायची हो अशा टाईपचं ते थोडंसं बरंच आहे. त्याची कथा म्हणजे एक 30-40 पानाचं पुस्तकही आम्ही छापलं त्याच्यावर. स्वर्ण तुला केली होती. आणि 102 वर्षापर्यंत त्यांचं आयुष्य होतं. तर आमचा सकाळीच विषय झाला. पात्रेकर साहेब आम्ही बसलो होतो. त्यांचे सुद्धा बंधू मला वाटतं 100 क्रॉस करतील तर असे सांगत होते. त्यांना पात्रेकर साहेबांना मी शुभेच्छा देतो की 100 क्रॉस करावी. तर या ठिकाणी सर आपण अतिशय चांगला कार्यक्रम घडवला. पाटील साहेबांचं आमच्या घराण्याकडे खूप चांगलं लक्ष आहे पूर्वीपासून. आणि खूप आम्हाला आदर होता पूर्वीपासूनचा. म्हणजे एक चांगलं व्यक्तिमत्व आणि एक आपल्याला चांगलं म्हणजे काय म्हणतो आपण मराठा स्पिरिटेड जे म्हणतो तशा टाईपचं. म्हणजे आम्ही देवगिरी कॉलेजला असताना खूप चांगला त्यांचा सहभाग झाला होता. आम्हाला मदत झाली. तर मी नंतरही आपल्या वेगवेगळ्या विषयांवरती प्रक्रियाचा या ठिकाणी विषय झाला. प्रक्रियाचे चांगले आता जे आपले SEO आहेत सरांचे चांगले संपर्कात आहे. खूप चांगल्या स्कीम्स आहेत.
काही प्रक्रिया आपण युनिट्सही आपण गटाने जर केल्या तर ते चांगल्या प्रकारे आपल्याला चालू शकतात. कारण तुम्ही जर बघितलं की आपण जर गव्हाची जर विक्री केली मार्केटमध्ये तर आपला गहू काय भाव चालतो आता मार्केटमध्ये? 2,500 2200 ते 3,000 रुपये खूप चांगली तुम्ही. आणि आपण घ्यायला जर गेलो तर आपल्याला 40 रुपये किलोनी मिळते. म्हणजे चार आणि काय नाही त्याच्यामध्ये प्रक्रिया चाळणी गाणी करतात, खडे वगैरे बाजू करतात, छोटे बाजू करतात. तर असं जर प्रक्रिया युनिट जर चालू केलं आपल्याला त्याचा पैसा आपल्याला मिळू शकतो. असे काही उपक्रम पाटील साहेब करतील आणि चांगला आहे. कृषी विभागातर्फे बऱ्याचशा योजना आहेत. अधिक न बोलता मी या ठिकाणी थांबतो आणि आपण सर्वजण जे आलात आणि सत्काराचा कार्यक्रम जो पाटील साहेबांनी त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. सर्व नातेवाईक मंडळींचे या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. यापुढे मला कधी जर बोललं तर मी स्पेशल विषयावरती बोलत जाऊ. तर त्यासाठी जेव्हा जेव्हा बोलाल तेव्हा तेव्हा मी सध्या आता विकी फाउंडेशनमध्ये प्राचार्य म्हणून जॉईन झालो आहे तिथं. पण तरी काय हरकत नाही, मला यायला आनंदच वाटेल आपल्या भागामध्ये येऊन. आपल्या भागातल्या मंडळींना मार्गदर्शन करणं किंवा सल्ला देणं हे खूप आनंद वाटतो. डोळ्याची पण जेव्हा जेव्हा यायचे तेव्हा मी सगळं ऑफिस बंद करून टाकायचो आणि आमच्या गप्पा मारत बसायचे. या भागातली मंडळी आहेत, खनिज मंडळी पण आलेली होती. त्यांनी ऊसाच्या नवीन जाती आपल्या या ठिकाणी आणल्या. तर असं एक चांगला योग या ठिकाणी पाटील साहेबांनी घडवलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.